हे असे 2-3 लाईनचे जे क्वेश्चन असतात ना ते फक्त कन्सेप्ट ओरिएंटेड असतात, तिथं तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन करायचं नसतं. त्यांनी काय म्हटलंय, 421 and 427 when divided by the same number leave the same remainder 1. How many numbers can be used as the divisor in order to get the same remainder 1? थोडक्यात सेम रिमाइंडर डिव्हिजिबल कम्प्लिटली डिवायडेड बाय म्हणजे एलसीएम एचसीएफ चा क्वेश्चन आहे. सो 1 रिमाइंडर राहते, सो 421 च्या ऐवजी 420 असले तर कम्प्लीट डिवाइड होईल. परत 427 च्या ऐवजी 426 असेल तरी कम्प्लीट डिवाइड होईल. आणि एचसीएफ ची अजून एक मजा मी तुम्हाला सांगितलं, दोघांचा डिफरन्स हा सुद्धा एक प्रकारचा एचसीएफच असतो. सो 420 आणि 426 किती येणार आहे रे, 6. म्हणजे 6 ने डिवाइड होत आहे दोघांना. जर या दोघांना 6 ने डिवाइड होत असेल तर 6 च्या फॅक्टरने सुद्धा डिवाइड होईल. मग 6 चे फॅक्टर कोणते, 1 2 3 आणि 6. तर टोटल किती पद्धतीने डिवाइड होणार आहे, तर टोटल हे 4 प्रकारे आपण करू शकतो. ओके, तर किती, हाऊ मेनी नंबर्स कॅन बी यूज एज डिवायझर, तर 4 नंबर आपण यूज करू शकतो. थोडक्यात जर तुमचा 6 एचसीएफ आला असेल तर 6 चे नंबर ऑफ फॅक्टर आपल्याला काढावे लागतात. तर 6 चे नंबर ऑफ फॅक्टर किती आहेत, 4. ओके.